नेक्स्ट आहे आपण काय पाहत होतो, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय वेक्टर. त्याच्यात फर्स्ट होता डॉट प्रॉडक्ट घेतला होता आपण. काय होता तो डॉट प्रॉडक्ट. ओके. आता सेकंड आहे क्रॉस प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टला अनदर नाव होतं स्केलर प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्टला अनदर नाव काय होतं, स्केलर प्रॉडक्ट. ओके. डॉट प्रॉडक्टचे आधी एक थोडंसं रिवाईज म्हणून, डॉट प्रॉडक्टची एक गोष्ट होती विशेष म्हणजे की डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स डिफाईन होतो पी क्यू, मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, दोघांचे मॅग्निट्यूडचा प्रॉडक्ट, अँड ऑल्सो कॉस थिटा. थिटा इज अ अँगल बिटवीन पी अँड क्यू. पी असा असेल, क्यू असा असेल, हा थिटा. दिस इज पी वेक्टर, दिस इज क्यू वेक्टर. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. इथं बघा पी मॅग्निट्यूड आहे, क्यू मॅग्निट्यूड आहे, कॉस थिटा इज जस्ट व्हॅल्यू येणार आहे, डायरेक्शन नाही. तर याला पूर्ण क्वांटिटीला डायरेक्शन नाही. म्हणजे ही क्वांटिटी येणार आहे, दोघांच्या डॉट प्रॉडक्ट येणार आहे, तो का असेल, स्केलर प्रॉडक्ट असेल, स्केलर असेल. जी पण क्वांटिटी येईल, दोन फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या वेक्टर आहेत, जस्ट लाईक व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी फोर्स, हे दोघं फिजिकल क्वांटिटी आहेत. मल्टिप्लिकेशन होणार, व्हेलॉसिटी आणि फोर्सचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. ओके. तर दोन फिजिकल क्वांटिटी त्यांचे जास्त प्रोडक्ट घेणार तुम्ही. तर प्रोडक्ट घेतल्यानंतर जो डॉट प्रॉडक्ट जे घेतला तर तो जो फायनल क्वांटिटी येणार आहे ना, ती का असेल, स्केलर क्वांटिटी असेल. फॉर एक्झाम्पल वर्क डनची डेफिनेशन येते मास डिस्प्लेसमेंट यांच्या डॉट प्रॉडक्ट. अरे यार काय होतं काय माहिती, सॉरी. वर्क डनची डेफिनेशन आहे फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट, डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. इथं फोर्स व्हेक्टर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट पण व्हेक्टर क्वांटिटी. दोघांच्या ज्यावेळेस तुम्ही डॉट प्रॉडक्ट घेता त्यावेळेस तुम्हाला वर्क डन मिळतं. वर्क डनची ही डेफिनेशन आहे. पण वर्क डन बघा बार येत नाही. वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी. कारण काय, डॉट प्रॉडक्ट ज्यावेळेस टू वेक्टरच्या डॉट प्रॉडक्ट घेता तुम्ही, तो येणारा जो रिझल्ट असेल तो प्रॉडक्ट नंतर तो येतो स्केलर क्वांटिटी. म्हणून त्याला डायरेक्शन नसतं. तिथं तुम्हाला आय जे के काही दिसणार नाही. आता हे क्रॉस प्रॉडक्ट. मग क्रॉस प्रॉडक्टमध्ये त्याच्यामध्ये काय डिफरंट आहे, तो क्रॉस प्रॉडक्टची डेफिनेशन काय आहे, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स. सपोज पी अँड क्यू असे दोन वेक्टर घेतले, त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड and sine angle between them. तिथं कॉस होता, इथं साइन. मॅथमॅटिकली पी क्रॉस क्यू, तिथं काय होता पी डॉट क्यू. मी दोघांना कम्पेअर का करतोय, कारण ते सिमिलरिटी त्यांच्यामध्ये काही. ओके. तिथं होता डॉट, इथं होता क्रॉस डॉट. क्रॉस प्रॉडक्टला व्हेक्टर प्रॉडक्ट पण म्हणतात. ओके. इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड, बरोबर, मॅग्निट्यूड ऑफ पी, मॅग्निट्यूड ऑफ क्यू, साइन थीटा. इथं काय होता मॅग्निट्यूड ऑफ पी, मॅग्निट्यूड ऑफ क्यू, कॉस थीटा. एन कॅप इथं एवढंच होतं, इथं येतो एन कॅप. एन कॅप काय, तर एन कॅप इज अ युनिट वेक्टर, इज अ
युनिट वेक्टर. याचा अर्थ काय होतं आहे, याला काहीतरी पूर्ण क्वांटिटीला ही जी होल क्वांटिटी याला काहीतरी डायरेक्शन आहे, म्हणजेच या क्वांटिटीला काहीतरी डायरेक्शन आहे. पी पण वेक्टर क्वांटिटी येतो, त्याला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. क्यू पण वेक्टर क्वांटिटी, त्याला मॅग्निट्यूड पण डायरेक्शन आहे. दोघांच्या क्रॉस प्रॉडक्ट घेतला जी नवीन क्वांटिटी तयार होणार आहे से वेक्टर ए, तर ती जी क्वांटिटी तयार होणार ती पण वेक्टर, त्याला पण काहीतरी डायरेक्शन आहे. ही डेफिनेशन आहे क्रॉस प्रॉडक्टची. आता याचे डायरेक्शन कुठं असतं? ओके, सपोज एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय, एक पी वेक्टर इकडं आहे, क्यू वेक्टर इथं आहे, त्यांच्यामध्ये अँगल आहे थीटा. ओके, त्यांच्यामध्ये काय आहे, थीटा हा अँगल दिला आहे. एक्स वाय बघा, 3 ॲक्सिस कसे असतात, एक हॉरिझॉन्टली असेल, एक व्हर्टिकल असा दिसेल, आणि एक ॲक्सिस आहे ना तुमच्या डायरेक्शनकडे येईल, तुमच्याकडे येईल असा, आणि ब्लॅकबोर्डच्या इनसाईड जाईल. एक वेक्टर कसा असेल, ब्लॅकबोर्डच्या आउटसाईड येताना दिसेल तुम्हाला, आणि इनसाईड जाताना, तो झेड ॲक्सिस असतो. असं फिक्स नाही की याला झेड, याला एक्स, याला वाय म्हणा, तुम्ही ते इंटरचेंज करू शकता. बट डायरेक्शन कसे आहेत ते, एक हॉरिझॉन्टल, एक व्हर्टिकल, आणि एक तुमच्या साईडला येणार, असे 3 ॲक्सिस आहेत. स्पेसमध्ये जी गोष्ट एखादा पॉईंट असेल त्याची पोझिशन तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्हाला 3 ॲक्सिस लागतात. आता व्हेक्टर प्रॉडक्ट घेतो आपण. पी व्हेक्टर कुठं आहे, एक्स वाय प्लेनमध्ये. पीच्या कोऑर्डिनेट कसे, एक्स वाय प्लेन म्हणजे काय, पीच्या हा x1 असेल त्या एक्स पी घ्या, हा वाय पी, म्हणजे पीचे कोऑर्डिनेट येतील एक्स पी वाय पी. म्हणजे काय, हा जो पी पॉईंट आहे, हा जो पॉईंट घेतला तुम्ही असं, याला पी पॉईंट म्हटलं सपोज, तर याला एक्स पण लागणार आहे, वाय पण डिस्टन्स कव्हर केला त्याने, हे पण क्यूच्या पण काय आहे, एक्स क्यू क्यू वाय. असे जे पॉईंट असतील ना यांना काय म्हणतो आपण, एक्स वाय प्लेनमध्ये. हे झेडच्या डायरेक्शनला नाहीत, तुमच्या डायरेक्शनला नाहीत. ओके, तर व्हेक्टर प्रॉडक्ट ज्यावेळेस घेणार तुम्ही पी आणि क्यू, तर एनची डायरेक्शन कुठं असते, ज्या प्लेनमध्ये आहेत ते त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजेच काय, झेड डायरेक्शन. पी आणि क्यू ज्या पण प्लेनमध्ये असेल त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन. आता हे बोर्डवर ठेवलेले आहे 2 वेक्टर मी, हा तुमचा पी वेक्टर बोर्डवर ठेवला आहे, सॉरी हा पी वेक्टर बोर्डवर आहे, हा क्यू वेक्टर पण बोर्डवर आहे, थीटा दोघांमध्ये अँगल आहे. काय बोर्डवर आहे ना, हा एक प्लेन आहे, एक्स वाय सोडा, हा एक प्लेन आहे. तर ह्याच्या ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट घेणार, पी क्रॉस थीटा, पी बार क्रॉस क्यू बार, पी बार क्रॉस क्यू बार ज्यावेळेस घेणार तर तो जो रिझल्ट येईल त्याचे डायरेक्शन कुठं असेल, हा बोर्डच्या प्लेनला आहे ना, तर बोर्डला परपेंडिक्युलर तुमच्याकडे डायरेक्शन असेल, और त्या इनसाईड बोर्डच्या इनसाईडमध्ये डायरेक्शन असेल. नोटबुकमध्ये काढताना कसे दाखवले ते असे दाखवले पी अँड क्यू, आणि त्यांनी काय केलं आहे, हा एक डायरेक्शन दाखवला असा वरती. ह्याचा अर्थ काय होतोय, याचा अर्थ काय होतं की हे जे दोघं वेक्टर ना ही 3 डायमेन्शन आहे, असे एका प्लेनवर ठेवलेत, असा पी आहे, असा क्यू आहे, पी क्यू, आणि डायरेक्शन त्याला परपेंडिक्युलर. हा जो अँगल आहे ना हा 90, आणि ह्याच्यासोबत पण 90, एका प्लेनमध्ये येते. फक्त डायग्राम काढताना 3 डायमेन्शन डायग्राम काढताना येत म्हणून तसं काढलं आहे. तर हे तुमचं पी क्रॉस क्यू चं डायरेक्शन आहे. काय तो पी क्रॉस क्यूच्या डायरेक्शन आहे. याला तुम्ही नोटबुकमध्ये आर दिलं आहे, म्हणजे एच्या जागेवर आर बार आहे, संपली गोष्ट, बाकी काही नाही. मग आता हे डायरेक्शन तर वरती बी राहू शकतं, एक तर मी करेल तर मी खाली पण करेल, कारण हा पण परपेंडिक्युलर असा. मग ते कशावरनं ठरतं, तर ते अँगलवरनं ठरतं. दोघांच्या मध्ये जो अँगल असेल त्याचे डायरेक्शन कुठं आहे त्याच्यावरून ठरतं ते. त्याचे डायरेक्शन असं असेल तर डायरेक्शन वरती, अँगल असा असेल समजा, इथून असा मूव होत असेल हा वेक्टर, पी वेक्टर इथून असा मूव झालेला आहे, डायरेक्शन असं असेल तर अँगल. त्याच्यासाठी एक लॉ यूज केला तो म्हणजे स्क्रू लॉ. आपला स्क्रू माहिती ना, ओके. स्क्रूला ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज फिरवता त्यावेळेस तो ॲडव्हान्स होतो. ॲडव्हान्स मीन्स
जिथं पण तुम्ही फिट करताय त्याच्यामध्ये फिट होत जातो, तो पुढे 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 मूव होतो. तुम्ही स्क्रूला ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज फिरवायचा ते त्यावेळेस तो आपल्या साईडला येतो, म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शनला येतो. असं करणार त्यावेळेस फॉरवर्ड जाईल. फॉरवर्ड म्हणजे बुकमध्ये नोटबुकमध्ये शब्द वर्ड यूज केला म्हणजे ॲडव्हान्स. ओके, लाईक दिस. आणि तुम्ही ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज फिरवणार असं आहे. मग ज्यावेळेस आपण हे दोन वेक्टर पाहिले ते पी एन क्यू ब्लॅकबोर्डवर आहे, सॉरी व्हाईट बोर्डवर आहे, ह्या प्लेनवर आहे. मी काय बोललो, याचे डायरेक्शन याच्या जास्त क्रॉस प्रॉडक्ट आहे ना, त्याचे डायरेक्शन एक तर तुमच्या साईडला असेल, एक तर इनसाइड द बोर्ड असेल. सॉरी सर्दी झाली मला खूप. मी जे हा स्क्रू घेतला आता आणि याला टाईट करतोय म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरतो. हा कुठं मूव होईल, ब्लॅक बोर्डच्या इनसाईड मूव होईल. कुठं मूव होईल, हा बोर्डच्या इनसाईड म्हणजे असा. ज्यावेळेस हा अँगल क्लॉकवाईज असेल त्यावेळेस डायरेक्शन कुठं असेल, त्याचं इनसाईड, बोर्डच्या इनसाईड असेल. आणि हाच स्क्रू मी अँटी क्लॉकवाईज फिरवला तर हा आपल्याकडे येताना दिसेल, म्हणजे बोर्डच्या आउटसाईड येताना दिसेल. ओके, स्क्रू लॉपेक्षा राईट हँड रूल जो आहे ना तो जास्त इझी, पण तो आपल्या स्टेट बोर्डमध्ये नाही आहे डायरेक्ट. तर ज्यावेळेस हा अँटी क्लॉकवाईज फिरतोय त्यावेळेस डायरेक्शन तुमच्या साईडला असेल. लुक ॲट दिस. असं आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतो. अँटी क्लॉकवाईज फिरतो म्हणजे डायरेक्शन वरती. याच्यात सेम दुसरी डायग्राम दिली नोटबुकमध्ये, असा आणि असा दिला आहे. हा बघा, क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे डायरेक्शन इनसाईड. ज्यावेळेस स्क्रू असतो तुम्ही क्लॉकवाईज होणार त्यावेळेस स्क्रू हा ॲडव्हान्स होत जाईल. जिथं पण तुम्ही फिट करता तिथं फिट होत जाईल. फिट होत जाईल म्हणजे त्याची डायरेक्शन असं असेल. या मी एखाद्या गोष्टीवर हे घेऊ, इथं मी स्क्रू फिट करतोय तो क्लॉकवाईज फिरेल म्हणजे तो खाली खाली जाईल, मध्ये 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 जात जाईल तो. लुक ॲट दिस, क्लॉकवाईज जाते तिथं. आणि ज्यावेळेस मी त्याला अँटी क्लॉकवाईज फिरतो तो बाहेर निघत येईल. लुक ॲट दिस. ह्याच्यावर तुम्हाला डायरेक्शन ठरवायचं होतं. राईट हँड रूल आपण जे डबल एच्या नोट्समध्ये घेतला आहे त्यावेळेस पाहू. तो जास्त इझी आहे कारण बघा डॉट प्रॉडक्टला डायरेक्शन नव्हतं. देर इज नो एन कॅप. इथं काय आहे, एन कॅप आहे. ओके, नेक्स्ट आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेक्टर प्रॉडक्ट. हा क्वेश्चन CETमध्ये फेमस आहे. की स्केलर प्रॉडक्ट हा स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी. तर ती स्केलर येते त्याला डायरेक्शन नसतो. वेक्टर प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटी आहे का स्केलर क्वांटिटी, म्हणजे याचे रिझल्टंट काय येईल तो वेक्टर असतो, त्याचे डायरेक्शन असतं त्याला काय. ते डायरेक्शन कुठं असतं, जी प्लेन आहे ज्या प्लेनमध्ये दोघं वेक्टर कन्सिडर केलेत, की ज्या प्लेनमध्ये दोघं वेक्टर आहेत त्या प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन असेल. त्याचे दोन डायरेक्शन असतात. एक तर त्याला म्हणजे त्याचे दोन डायरेक्शन ऑब्वियसली परपेंडिक्युलरला दोन डायरेक्शन येतील. एक तर इनसाइड बोर्ड असेल तर आउटसाईड. मग ते कशावरून ठरवणार आपण, स्क्रू लॉवरनं किंवा राईट हँड थंब रूल आहे त्याच्यावरनं. त्यावेळेस आपण बघतो काय. आता कॅरेक्टरिस्टिक्स जे स्टेट बोर्डमध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, डू नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. स्केलर प्रॉडक्ट जर तुम्ही पाहिला तर कम्युटेटिव्ह लॉ होल्ड करायचा. तो कम्युटेटिव्ह लॉ होता P डॉट Q इज इक्वल टू Q डॉट P. ओके, क्रॉस प्रॉडक्टमध्ये P क्रॉस Q इज नॉट इक्वल टू Q क्रॉस P. नॉट इक्वल टू. इथं काहीच नाही फरक पडायचा आहे.
लागलेच त्याच्या अजून एकदा दाखवतो मी तुम्हाला. काय व्हायचं ते पी डॉट क्यू म्हणजे पी क्यू कॉस थिटा. याला तुम्ही असंही लिहू शकता क्यू पी कॉस थिटा. ओके, इथं पी क्रॉस क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा एन कॅप आहे. तर याला तुम्ही क्यू पी साइन थिटा एन कॅप नाही लिहू शकत. कारण काय की पी क्यू क्रॉस थिटा म्हणजेच हा तुमचा पी वेक्टर घेतला तुम्ही, हा तुमचा क्यू वेक्टर घेतला सपोज, तर पी क्यू क्रॉस थिटा असा येईल. अँगल कसा असेल पी पासून क्यूकडे, पी क्यू पी पासून क्यूकडे अँगल ज्यावेळेस असा असेल तर हा काय अँटी क्लॉकवाईज आहे. अँगल अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे स्क्रू अँटी क्लॉकवाईज फिरतो. म्हणजे ह्याचे डायरेक्शन कसं असेल, एक मिनटं तुम्हाला दिसतंय का? ओके, म्हणजे याचे डायरेक्शन कसं असेल आउटसाइड द बोर्ड. हा तुम्हाला असा आउटसाइड द बोर्ड जाताना दिसेल. ओके, पण त्याच वेळेस जर तुम्ही क्यू पी बघितला किंवा याला पीच राहू देऊ, पी पासून क्यू कडे अँटी क्लॉकवाईज हे आउटसाइड जाताना दिसेल. क्यू पासून पी कडे बघा क्यू पी, तर याचे डायरेक्शन असं होईल, अँगल असा होतोय. आता काय हा क्लॉकवाईज फिरतोय, हा क्लॉकवाईज फिरतो म्हणजे याचे जे रिझल्टन आहे हा क्रॉस प्रॉडक्ट हा याचे डायरेक्शन इनसाइड द बोर्ड असेल. म्हणजे काय अँगल चेंज झाला. हे आता ही जी सिरीज आहे पी क्रॉस क्यू म्हणजे अँगल इज रनिंग फ्रॉम पी टू क्यू आहे, पी टू क्यू, क्यू क्रॉस पी, क्यू टू पी. अँगलचं डायरेक्शन चेंज झालं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झालं, म्हणून हा पूर्ण आहे ना याचं डायरेक्शन चेंज झालं. म्हणून हा कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. बट याचे मॅग्निट्यूड जर पाहिलं तुम्ही तर ते सेम असेल. मॅग्निट्यूडवर काहीच फरक नाही पडणार, फक्त काय डायरेक्शन चेंज होतं. जे स्टेट बोर्डमध्ये दिलं नाही ती एक गोष्ट मी आता इथे लिहितोय, असं आहे ते. काय इथं मायनस येतोय, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर अपोजिट होतोय. म्हणून हा लॉ ओबे होत नाही. जिथं इथं बघा इथं व्हायच्या पी डॉट क्यू इज इक्वल टू क्यू डॉट पी, पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. ॲक्च्युली यांचे मॅग्निट्यूड इक्वल असेल बट डायरेक्शन अपोजिट असेल. हे स्टेट बोर्डमध्ये हा दिलेला नाही, त्यांनी फक्त इथं एवढंच दिलं आहे. ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक होती याची. सेकंड ॲज युजल आहे ह्याच्यासारखीच स्केलर प्रॉडक्ट सारखीच आहे, ती म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो, फॉलो करतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ए क्रॉस बी क्रॉस सी नोट्समध्ये एक फॉल्ट आहे, लिहिताना चुकी झाली, इथं प्लस आहे. हा काय येईल ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी. जस्ट जनरल मॅथमॅटिक्सचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो वेक्टर प्रॉडक्ट फॉलो करतो, जस्ट लाईक स्केलर प्रॉडक्ट पण फॉलो करायचा, हा पण करतो, ह्याच्यात काही नाही एवढं. आता स्पेशल केसेस. स्पेशल केसेसमध्ये फर्स्ट केस आहे इफ थीटा इज इक्वल टू 0. इफ थीटा इज इक्वल टू 0. स्केलर प्रॉडक्टमध्ये पण 3 स्पेशल केस पाहिलं होता. फर्स्ट होती थीटा इज इक्वल टू 0, सेकंड थीटा इज इक्वल टू 180, थर्ड थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 0 असतो ना त्यावेळेस काय की दोघं वेक्टरचे डायरेक्शन हे एक्झॅक्टली सेम असेल. म्हणजे दोघांच्या मध्ये जो अँगल असतो तो 0 डिग्री असतो, त्याला पॅरलल वेक्टर असे म्हणतात. ही फर्स्ट केस आहे. ओके, इफ थीटा इज इक्वल टू 0 देन क्रॉस प्रॉडक्ट पी क्रॉस क्यू काय पी क्यू साइन 0. साइन 0 येतो 0, सो क्रॉस प्रॉडक्ट इज 0 वेन
टू व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, त्यांच्यामधला अँगल ज्यावेळेस 0 असेल ते एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट हा 0 होतो. फर्स्ट केस, तिथं 0 यायच्या नाही, फर्स्ट केस. ओके. सेकंड केस, इफ थिटा इज इक्वल टू 180, इफ थिटा इज इक्वल टू 180, 180 म्हणजे काय, पाय, पाय असेल तेव्हा याच्यात तुम्ही जर पाहिलं मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट घेतला डायरेक्शनने, हां फक्त व्हेक्टर नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतो त्याचे, डायरेक्शन सोडून साईडला ठेवून, तर तो काय, तो पी क्यू साईन थिटा. फक्त मी काय केलं, एन कॅपने विचार केला आहे. ओके. हा येईल मग पी क्यू साईन 180 डिग्री. आता साईन 180 डिग्री अगेन्स्ट 0, साइन 180 पण 0 येतो. तो क्रॉस प्रॉडक्ट व्हेनेवर द अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज 180 डिग्री मीन्स लाईक दिस. पी वेक्टर असा असेल तर क्यू वेक्टर असा असेल, दोघांच्या मध्ये अँगल येईल 180 डिग्री. अँगल फाईन करताना काय करतो आपण, टेल टू टेल मॅच करतो. असं नाही की हे सोबतच असायला हवे, कुठेही असतील ते दोघांना सेम जागेवर सोबत आणा, दोघांची टेल टू टेल मॅच करा मग अँगल फाईन करा. दोघांची टेल टू टेल मॅच केली तर असा होईल, हा पी तुमच्या, हा क्यू तुमच्या, दोघांच्या मध्ये अँगल आला 180. ज्यावेळेस दोघांच्या मध्ये अँगल 180 असेल म्हणजे काय, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला असतील ते, त्यांच्या क्रॉस प्रॉडक्ट येतो 0. आणि इम्पॉर्टंट थर्ड कोण, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. पी क्रॉस क्यू मॅग्निट्यूड जे पाहिलं तुम्ही तर तो काय येईल, हा पी, हा क्यू, हा साईन 90 डिग्री. काय साईन 90 डिग्री, साईन 90 डिग्री येतो 1, त्याचे आन्सर येतं पी क्यू. म्हणजे कसा, ज्यावेळेस पी असा असेल आणि क्यू असा असेल, पी आणि क्यू मध्ये काय 90 डिग्रीचा अँगल. थोडं वेगळं वाटतं क्रॉस प्रॉडक्ट, बट डझंट मॅटर, काय एवढं विशेष नाही. ते दोनदा वाचा तुम्ही शांततेने नोट्समध्ये, परत एकदा कळेल, परत दोनदा वाचा, एकदा नाही, कळेल तेवढं काय विशेष नाही. हे त्याचे त्याचे तीन काय म्हणतात ते स्पेशल केसेस होत्या. आजचे लेक्चर इथं संपू आपण, मला त्रास होतो. त्याच्यानंतरच्या युनिट वेक्टरचा हे कन्सेप्ट आहे, आय जे केशी रिलेटेड आहे. जसं आपण डॉट प्रॉडक्टमध्ये आय डॉट जे, आय डॉट आय ह्या गोष्टी पाहिल्यात, तसं आपल्याला क्रॉस प्रॉडक्टमध्ये बघायचं आहे. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू, त्यावेळेस थोडंसं स्टेबल व्हावं लागेल मला. तरी आज एकदम परत ब्रीफमध्ये सांगतो तुम्हाला. वेक्टर प्रॉडक्टचे डेफिनेशन काय, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर्स अँड साइन अँगल बिटवीन देम. सपोज पी अँड क्यू ह्या दोन वेक्टर असतील तर दोघांच्या क्रॉस प्रॉडक्ट कसा येतो, पी क्यू साइन थिटा अँड युनिट वेक्टर एन. ऑब्वियसली दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, स्केलर वेक्टर हा स्केलर क्वांटिटी होती. ओके. बाय ते डायरेक्शन कसं येतं, मग ज्या प्लेनवर ते दोघं वेक्टर असतील पी अँड क्यू त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन त्याचं असेल, एक तर ते इकडं असेल, एक तर ते इनसाईड असेल. मग इनसाईड आणि आउटसाईड कशावर नाही तर स्क्रू लावायचा. जर अँगल हा क्लॉकवाईज असेल, परत दाखवतो स्क्रू कुठं गेला, ओके हा घेतला इथं. ज्यावेळेस तुम्ही याला तुम्ही असं फिरवणार तर हा बोर्डच्या इनसाईड जाईल, म्हणजे अँगल ज्यावेळेस पी पासून क्लॉकवाईज असेल तर तो बोर्डच्या मध्ये जाताना दिसेल. अँगल ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज असेल तर तुमच्याकडे येताना दिसेल. याच्यावरनं त्याचे डायरेक्शन ठरतं. ओके. नंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ वेक्टर प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, डू नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही म्हणजे काय, तो इरेज केला मी. ओके. कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही म्हणजे पी क्रॉस क्यू इज नॉट इक्वल टू क्यू क्रॉस पी. नॉट इक्वल टू, इथं का आता इक्वल टू, तिथं नॉट इक्वल टू. बट मॅग्निट्यूडचा विचार केला तुम्ही फक्त तर मॅग्निट्यूड विल बी इक्वल. डायरेक्शन मग इक्वलिटी, इथे तुम्हाला इक्वलिटी साईन द्यायची असेल तर डायरेक्शन मायनस द्यावं लागेल. दोघांचे डायरेक्शन अपोजिट येईल, कारण पी पासून क्यू पर्यंत ज्यावेळेस अँगल रन करेल
त्यावेळेस तो अँटी क्लॉकवाईज होईल, डायरेक्शन असेल, आणि उलटा रन करेल मीन्स Q2P असा रन करेल. इथं काय Q2P असा अँगल रन करतो आहे, तर त्याचे डायरेक्शन अपोजिट होतं. मॅग्निट्यूड सेम असेल, दोघांच्या प्रोडक्टचे मॅग्निट्यूड सेम आहे. आणि लास्टमध्ये आपण स्पेशल केसेस पाहिल्या. थिटा अगर 0 असेल म्हणजे दोन वेक्टर हे पॅरलल असतील, दोघांच्यामध्ये अँगल 0 असेल, साईनची 0. म्हणून सांगतो ह्या व्हॅल्यू क्रॅम करा, पाठ करून ठेवा. या साईन 0 केव्हा येतो, साईन 180 काय येतो, साईन 90 काय येतो, या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळेस लागणार आहे. हळूहळू तुम्ही याच्यात आता एंट्री करतात. समजा अजून पण फिजिक्स स्टार्ट नाही झाला आपला, हळूहळू एंट्री करतात. आता नेक्स्ट चॅप्टरपासून व्हेलॉसिटी ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस खरं फिजिक्स येईल, मग त्यावेळेस आपल्याला हे गोष्टी यूज करायच्या आहेत. तर हळूहळू हे क्रॅम करत चला. तर ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण.